आजच्या या वर्डच्या सेक्शनमध्ये आपण एका वेगळ्या टॅबबद्दल आपण माहिती पाहणार आहोत, ज्या टॅबचं नाव आहे रिव्ह्यू टॅब. रिव्ह्यू टॅब हा पण खूप इम्पॉर्टंट टॅब आहे. बरेचसे काही टूल्स आहेत जे आपल्याला रिव्ह्यू टॅबमध्ये आपल्याला शिकायला मिळतात आणि त्याची आपण थोडीशी वेगळ्या टूल्सची माहिती आपण पाहू. ते टूल्स केव्हा आणि कुठं वापरायचे. पहिला जो टूल दिसतो स्पेलिंग आणि ग्रामर चेकिंग, हा जो टूल दिसतोय या शब्दावरूनच आपल्याला कळालं की स्पेलिंग आणि ग्रामर कसं चेक करतात. समजा आपल्याकडे एखादी माहिती आपल्याकडे दिलेली आहे. आता इथं एक माहिती मी एंटर केलेली आहे आणि या माहितीमधले काही वर्ड्स मी काही चुकीचे लिहिले आहेत. असं काहीतरी टाईप केलेलं आहे, असं मी एरर्स दाखवतो असे आलेले. तर बरेचसे असे वर्ड्स असतात जे मी चुकीचे करतोय, असं दिसते का इथं. तर असे मिस्टेक्स केलेले आहेत मी. दिसते का या मिस्टेक्स. तर मिस्टेक्स जे दिसतात मला ते कसे दिसतात, ग्रामर मिस्टेक झालेलं मला आणि स्पेलिंग मिस्टेक दोन्ही गोष्टी आपल्याला दिसतात. हे रेड कलरची जी मिस्टेक दिसते आपल्याला, ह्या रेड कलरच्या अंडरलाईनवर आपल्याला कळते की इथं स्पेलिंग चुकलेलं आहे. आणि हे जे ब्ल्यू कलर दिसते इथं, याचा अर्थ इथं ग्रामर मिस्टेक झालेला आहे. कळलं का. तर अशा चुका आपल्याला आयडेंटिफाय होतात बघता आपण. आता मी समजा या डायरेक्ट या स्पेलिंग ग्रामरवर गेलो इथं आणि हा स्पेलिंगचा जो प्रूफिंगचा जो आपल्याला मेनू आपल्या इकडे डायलॉग बॉक्स दाखवतो आणि दाखवते की या वाक्यामधलं हे वर्ड्स चुकलेलं आहे. बिफोर स्पेलिंग तुम्हाला हे पाहिजे का म्हणते. या स्पेलिंगवर क्लिक करा, लागलीच ते चेंज होऊन जाईल असं. आता हा शब्द आहे, याचं करेक्ट स्पेलिंग कोणतं पाहिजे चूज, या तिन्हीपैकी कोणतं घ्यायचं तुम्हाला, हे घ्यायचं असं. तर इथं पण स्पेलिंग मिस्टेक झालेलं आहे, आपल्याला ॲड पाहिजे मला असं, तर ॲड घेतलं मी असं. तर जिथं स्पेलिंग मिस्टेक झाली असं आपण दुरुस्त करू शकतो असं. आता या ठिकाणी सांगतो, या ठिकाणी ग्रामर मिस्टेक झालेली आहे मध्ये, कारण आपण मधीच कुठतरी एखादा अक्षर कॅपिटल काढला. फुलस्टॉप नसताना सुद्धा आपण काय केलं, आपण इथं काही कॉमा असं दिला, एक जागा स्पेस सोडली, असं काहीतरी झालं या ठिकाणी. दिसते का इथं. तर ते कॅपिटल दाखवते, हे चुकीचं, हे असं असायला पाहिजे, म्हणजे स्मॉल असायला पाहिजे, कॅपिटल नसायला पाहिजे. दोन स्पेस बी पुढे गेले समजा तरी ते दाखवते असं. ते असं घेतलं करेक्शन करून. तर इथं परत करेक्शन करून घ्या असं. तर आता सांगते वर्ड स्पेलिंग अँड ग्रामर चेक इज कम्प्लिटेड. वर्डनं पूर्ण ग्रामर आणि स्पेलिंग दोन्ही चेक केलेलं आहे. मग हे आपल्याला याच्यावरून कळते असं. कळलं का. किंवा आपल्याला आणखी एक सोपी आयडिया स्पेलिंग चेकिंग करायची. समजा मी इथं काहीतरी मिस्टेक्स केल्या असं. आता मग या शब्दावर जर राईट क्लिक, इथं माऊस नेलं इथं आणि याच्यावर जर राईट क्लिक दाबलं इथं, तर दाखवते की या स्पेलिंग तुम्हाला हा करेक्ट स्पेलिंग इथं दाखवते. याच्यावर न्यायचं, राईट क्लिक दाबायचं, राईट क्लिक म्हणजे इकडं पण दाबायचं आणि इथून आपण करेक्शन करू शकतो. दोन्हीपैकी कोणतं पाहिजे. इथं आपल्याला सजेशन दाखवते स्पेलिंगचे आणि हे पण इथून सुद्धा आपण ते दुरुस्त करू शकता. कळलं का. दोन्ही ठिकाणून या सगळ्या गोष्टी स्पेलिंग आणि ग्रामर चेक करता येते. पुढचा थिरॉसस नावाचा एक टूल आहे, ज्याला आपण समानार्थी शब्द, आपण कुठल्या शब्दाची, एखादा शब्द असतो लिहिताना, आपण पत्र लिहिताना समानार्थी शब्द मला पाहिजे, सिनॉनिम्स, अँटिनोम्स, दोन्ही गोष्टी आपल्याला चेक करायची असतील तर आपण त्यात जाऊ शकता. पहिल्यांदा वे हा शब्दाचा मला समानार्थी शब्द बघायचा आहे. वे म्हणजे मार्ग, पाथवे आहे ना, बस आपण वे म्हणजे मार्ग म्हणता. याच्यावेळी दुसरे शब्द बघायचं, इथं क्लिक करायचं, पहिले शब्दाला सिलेक्ट करायचं, इथं जायचं आणि या शब्दाचे समानार्थी शब्द दाखवते इथं. तर तुम्हाला वे मेथड पाहिजे का, मीन्स पाहिजे का, हे समानार्थी शब्द दाखवते पूर्ण. याला खाली असा ना आणि याचा अँटिनोम पण आला तर येऊन जाईल इथं. अँटिनोम दिसतो काही झालेला. तर वेच्या ऐवजी स्टाईल घ्यायचं आहे किंवा मोड घ्यायचा आहे, तर हा शब्द मला बदलायचा आहे. तर इथं जायचं, याला इन्सर्ट करायचं, त्या ठिकाणी तो शब्द येऊन जाईल. हेल्प म्हणजे मदत असते. हेल्प शब्दाचे समानार्थी शब्द इथं क्लिक करायचं, लगेच हेल्पचे समानार्थी शब्द आले इथं. दिसते का. असिस्टंट, बेनिफिट, सपोर्ट, सर्विस. मला हेल्पच्या ऐवजी ते सपोर्ट पाहिजे, इथं सपोर्ट घेऊ शकतो शब्द, मी असं बदलू शकतो.
तर असे शब्द असतात जे आपल्याला कधी कधी पत्र लिहिताना ते शब्द नको ते शब्द पाहिजे असं वाटतं. आपण कधी बघता ना पत्र लिहिताना आपण, तर ते शब्द आपण इथे घेऊ शकतो. असं हा झाला प्रोसेस. कळलं का? वर्ड काउंट म्हणजे आपण या पेजमध्ये आपण किती शब्द लिहिले, किती पेजेस लिहिले, किती कॅरेक्टर लिहिले, किती कॅरेक्टर विथ स्पेस लिहिले, पॅराग्राफ किती लिहिले, लाईन किती लिहिली, हे सगळं काउंटिंग करते. वर्ड काउंट नावाचं फीचर आहे. तर तुम्ही आता एक पेज दिलं, वर्ड किती आहे ते 239 शब्द आहेत. वर्ड कॅरेक्टर किती आहेत, अक्षर किती आहेत, नुसते ते इतके आहेत. अक्षर आणि मधले स्पेस, या अक्षरामधला स्पेस पण पकडतो किती आहेत. लाईन किती आहेत, 16 आहेत. बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 दाखवलं का? पॅराग्राफ 5 आहेत. 1 2 3 4 5. हे सगळं या टूलने आपल्याला पाहता येते. त्यानंतरचा टूल आहे हा रीड अलाउड. आता रीड अलाउडसाठी इंटरनेट कनेक्ट असणं गरजेचं आहे आपल्या कॉम्प्युटरला. फर्स्ट ऑफ ऑल, You prove your point. When you click online video, you can paste in the embed code for the video you want to add. You can also type a keyword to search online for the video that best fits your document. इथून आपण याचं To कंट्रोलिंग करू make your शकतो. document look professionally produced, Word provides header, footer, cover page, and text box designs that complement each other. For example, याच्यावरून कळालं असेल की तो आपण शब्द वाचून दाखवते. आपल्याला जे लिहिलेले शब्द आहेत ते काय करून दाखवते, वाचून दाखवते. रीड अलाउड या फीचरनं आपल्याला ते वाचून दाखवते. कोणता टूल आहे तो? समजा मी इथं लिहिलेली माहिती आहे, मला ही सर्व माहिती मला मराठीमध्ये ट्रान्सलेट करायची आहे. तर इथं ट्रान्सलेटवर जायचं आणि इथं ट्रान्सलेट सिलेक्शनवर जायचं, दिसते का इथं? आणि मग इथं एक विंडो येईल असा इकडं. आणि मग इथं आल्यानंतर आपण या ठिकाणी थोडं याला पण नेटची गरजेची आहे. इंटरनेट असेल तरच ते पाहता येते. आणि इथं डॉक्युमेंटवर जायचं आहे आपल्याला आणि कुठल्या भाषेतून कुठल्या भाषेमध्ये ते ट्रान्सलेट करायचं आहे ते भाषा निवडायची. इथं मी इंग्लिश आहे, खाली मराठी घेतलो. वेगळ्या भाषा बदलू शकता आपण, मल्याळम, कन्नड काय पाहिजे घेऊ शकता. तर सध्या मराठी घेतलो मी इथं आणि ट्रान्सलेट बटनावर क्लिक करा. लागलीच ही माहिती एका वेगळ्या भाषेत ट्रान्सलेट होऊन जाईल. कळलं का? तर या टूलचा आपल्याला वापर करता येतो असा. ओके. त्यानंतर लँग्वेज सेट केले. या ठिकाणी काही करू नका, कारण वर्डमध्ये लँग्वेज सेट केलेले असतात. आपल्याकडे भाषा सेट केली असतात, ही सेटिंग याच्यावर असते. त्याच्यामुळे याच्यात आपण काही करायची गरज पडणार नाही आपल्याला. कमेंट नावाचा एक टूल आहे. कमेंट म्हणजे एखाद्या पॅरेग्राफवर मला काही कमेंट लिहायची असेल तर पॅरेग्राफला सिलेक्ट करायचं, न्यू कमेंटवर जायचं. तर याची कमेंट आपण इथं लिहून ठेवू शकता की हा पॅरेग्राफ महत्त्वपूर्ण आहे, इम्पॉर्टंट पॅरेग्राफ, IMP PRA असं लिहू शकतं. पॅरा असं लिहू शकतं, असं लिहू शकता. याच्यावर काय लिहायचं आहे याला पण सिलेक्ट करू शकता. न्यू कमेंटवर जाऊ शकता. याच्यावर वेगळी कमेंट आपण लिहिता येते. काय टाईप करून ठेवू शकता. हा पॅराग्राफ महत्त्वपूर्ण आहे, मुद्देसूद माहिती दिलेली आहे असं लिहू शकता. काय मग ही कमेंट मला इथं नेऊन ठेवलं की मी कोणत्या कमेंटवर जाऊ शकतो. असं या कमेंटवर या कमेंट जाता येते. असं कळलं का? कमेंट डिलीट करायची असेल तर इथं डिलीटवर जा आणि इथं डिलीट कमेंटवर क्लिक करा. इथं कमेंट डिलीट होऊन जाते. असं गेली का कमेंट? इथं क्लिक करायचं, डिलीट कमेंट करायचं, कमेंट डिलीट होऊन जाणार. असं दोन्ही गोष्टी आपल्याला वापरता येतात. कळलं का? रिव्ह्यूमध्ये आणखी एक महत्त्वाचा टूल आहे, तो म्हणजे या ठिकाणचा कम्पेअर डॉक्युमेंट. दोन फाईलमधली माहिती आपण कम्पेअर करून पाहू शकता. समजा मी या फाईलला नाव दिलं या ठिकाणी, या फाईलला नाव दिलं या ठिकाणी,
या ठिकाणी नाव दिलं, इथं क्लिक करतो आहे, या फाईलला नाव दिलं, ए नाव दिलं, असं दिसते का? याला सेव्ह करतो. आणि दुसरी एक फाईल तयार केलेली असेल समजा, ही क्लोज करतो आहे, याला आपण क्लोज करतो आहे, दोन्ही फाईल क्लोज केल्या. आता फाईलवर जाऊन न्यू फाईल घेतो. मी आता एक फाईल तयार केली, मला कम्पेअर करायचं, दोन फाईलमधला डेटा मला कम्पेअर करून पाहायचा आहे. दोन फाईलमधल्या डाटामधला कम्पेअर करून म्हणजे तुलना करायची आपल्याला फाईलमधला डेटामध्ये. तर आपण रिव्ह्यूवर जायचं, इथं कम्पेअरवर जायचं, कम्पेअर डॉक्युमेंटवर क्लिक करायचं. इथं क्लिक केल्या आपल्याला या ठिकाणी एक ओरिजिनल डॉक्युमेंट आणि रिवाइज्ड डॉक्युमेंट दोन गोष्टी दिसतात. इथं क्लिक करायचं. तर या ठिकाणी पहिलं डॉक्युमेंट आपलं ए नावाचं होतं, आपण ए दिलं तर त्याला, या डॉक्युमेंटमधली माहिती, आणि रिवाइज डॉक्युमेंट दुसरं घ्यायचं कुठलंही घ्यायच्या पाहिजे तुम्हाला, जे पाहिजे बायोडाटा घ्या, असं याला ओपन करून बघायचं. तर दोन्हीमधला डेटा मला कम्पेअर करायचा आहे. तर इथं क्लिक करतो आणि इथं असं येईल या ठिकाणी, याला ओके करतो. ओके केल्या दोन्हीमधला डेटा कम्पेअर झालेला आपल्याला दिसेल. हे बायोडाटामधला डेटा आहे, दिसते का? याला इकडं सरकू शकतो, असं इकडं दिसते आपल्याला. हा आपल्या ओरिजिनल ए फाईलमधला डेटा आहे हा, आणि बायोडाटामधला डेटा हे आहे. म्हणजे आता इथं दिसतो आपल्याला, हा दिसतो काय असा, हा ए आपल्या पहिल्या फाईलमधला डेटा, आणि हा दुसऱ्या फाईलमधला डेटा दिसतो का? हा सेम इकडं पण दिसतो आपल्याला. याला क्लोज करू शकता, असं आता दिसेल आपल्याला, असं दिसते का? हे पहिल्या फाईलमधला डेटा, हा दुसऱ्या फाईलमधला डेटा आपल्याला कम्पेअर करून पाहता येतो. तर अशा टूल्सचा आपल्याला वापर करता येतो. कम्पेअरनं आपण दोन फाईलमधला डेटा आपण कम्पेअर करून पाहू शकता. कळालं का? आणखी एक महत्त्वाचा टूल आपल्याला याच्यातला पाहायचा आहे, रिव्ह्यूमधला आणखी एक टूल पाहायचा आहे. कंपनी फाईल मी आता ओपन करतो. ही फाईल ओपन केलेली आहे. सध्या या फाईलमध्ये मला काही टाईप करू शकतो मी, पण मला या फाईलला प्रोटेक्ट करायचं आहे. काय करायचं मला? प्रोटेक्ट म्हणजे सुरक्षित ठेवायचं आहे, कोणी याच्यात चेंजेस करू नये बावून. तर मी याला प्रोटेक्ट करून ठेवू शकतो. समजा मी इथं एक 10,000 रुपये असा आकडा लिहिलेला आहे आणि याला सेव्ह करून ठेवलेला आहे मी. आता या माहितीमधला इम्पॉर्टंट डेटा कोणी बदलू नये, 10,000च्या आकड्याला कोणी चेंज करू नये. याला प्रोटेक्ट करू शकतो मी. इथं रिव्ह्यूवर जायचं, इथं रिस्ट्रिक्टेड डॉक्युमेंटवर जायचं, दिसते का? इथं क्लिक करायचं आणि या सेकंड चेकबॉक्सला क्लिक करायचं या ठिकाणी, आणि इथं येस स्टार्ट एन्फोर्सिंग प्रोटेक्शन या बटनावर क्लिक करा इथं. आणि इथं आपल्याला पासवर्ड विचारेल. पासवर्ड द्यायचा आपण 1 2 3 काहीतरी देतो आहे असं, आणि खाली पण 1 2 3 द्या, असं काहीतरी पासवर्ड द्या. कारण पासवर्ड कोणाला सांगायचा नसतो, मी सांगतो आहे तुम्हाला, पण तुम्ही सांगायचं नाही. ओके करायचं. आता आपला डॉक्युमेंट प्रोटेक्टेड झाला. आता कोणी जर आला, हा 10,000 आकडा कट करून 20,000 टाकतो म्हटलं, दाखवेल का? कुठंच त्याला चेंज करता येत नाही. याची कॉपी पण करता येत नाही, कटकन करता येत नाही, पेस्ट पण करता येत नाही, काहीच करता येत नाही. डॉक्युमेंट विल बी 100% प्रोटेक्टेड. कोणीही यात बदल करू शकत नाही. फाईल ओपन करून बघू शकतो तो, पण त्याला तो चेंज करू शकणार नाही, कारण त्याला आपण प्रोटेक्टेड केलेलं आहे. आता मी फाईलला सेव्ह केलं, समजा हे सेव्ह करतो आहे, सेव्ह झाली. अगेन फाईल क्लोज केलो मी असं, परत फाईलवर गेलो, ओपनवर गेलो, परत फाईल ओपन केली, डॉक्युमेंट लॉकड. काय टाईप करता आलं का? सर कसं झालं माझं फाईल डॉक्युमेंट प्रोटेक्टेड झालं, कसं काढू, कसं आता कैसा निकाल सकते हैं हम लोग? उसके लिए हम जाएंगे फिर से रिव्यू के अंदर, और यहाँ स्टॉप प्रोटेक्शन पे इस बटन पे क्लिक कर सकते हैं. या बटनावर क्लिक करायचं. इथं क्लिक केल्या परत तो पासवर्ड विचारतो. देन एंटर द पासवर्ड 1 2 3. करेक्ट दिला तरच अनप्रोटेक्ट होईल, नाही तर प्रोटेक्ट होणारच नाही. आणि याला ओके करतो. आता तो काय करेल, या 10,000 आकड्याला 15,000 आकडा करू शकेल. दॅट इज द रिव्ह्यू टॅब. इम्पॉर्टंट टूल, बरेचसे इम्पॉर्टंट टूल्स आहेत, ते आपण बरेचसे पाहिलेत, त्याच्यावर अभ्यास केला काही गोष्टीचा. तर हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आणि परत तो तुम्ही चांगल्या प्रकारे बघा, त्याची प्रॅक्टिसेस करा.
मी म्हणणार नाहीत आता.